नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे 4 गोष्टी बघणार आहोत जे बिगिनर ट्रेडर्सला लागतात. पहिलं म्हणजे फॉरेक्स मार्केट म्हणजे नेमकी काय. दुसरं म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ फॉरेक्स मार्केट. तिसरं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जिथं बिगिनर ट्रेडर्स अटकतात किंवा त्यांना कन्फ्युजन येतं, एक्झॅक्टली फॉरेक्स ट्रेडिंग ही सुरुवात कुठून करायची. आणि चौथं म्हणजे हे सगळं शिकल्या गेल्यानंतर फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी करायची आणि कुठून करायची. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज. याला आपण एक एक्झाम्पल मधनं बघूया. समजा तुम्हाला अमेरिकाला जायचं आहे, तर अमेरिकामध्ये डॉलर्स लागतात. तर आपण काय करू, INR टू डॉलर कन्वर्ट करू. आता सध्याचा रेट चालू आहे 95 रुपीज. तर समजा तुम्ही 9,500 रुपये दिले तर तुम्हाला एक $100 भेटतील. तर हा जो काही देवाणघेवाण झाला हा करन्सीमध्ये, त्यालाच आपण म्हणतो फॉरेन एक्सचेंज करन्सी. आणि तेच जर पुढे गेलो तर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, जे काही करन्सीमध्ये बाईंग आणि सेलिंग होते त्याला आपण प्रेडिक्शन करून त्यालाच आपण असं फॉरेक्स ट्रेडिंग असं म्हणतो. सगळ्यात मोठा फायदा जो फॉरेक्स मार्केटचा आहे तो आहे की 24 अवर्स मार्केट सुरू असतं. तर तुम्ही जर जॉब प्रोफेशनल असाल तर तुम्ही एक साइड बाय साइड फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता. प्लस फॉरेक्स मार्केटमध्ये चा जो व्हॉल्यूम आहे दिवसाचा तो एक 8 ते 9 ट्रिलियन मार्केटचा व्हॉल्यूम आहे. तेच जर तुम्ही इंडियन मार्केट सोबत कम्पेअर करणार तर त्याचा व्हॉल्यूम हार्डली 1 ते 2 ट्रिलियन आहे. तर हा खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. जेवढा जास्ती व्हॉल्यूम तेवढं मॅन्युप्युलेशन कमी. म्हणून इंडियन मार्केटमध्ये तुम्ही मॅन्युप्युलेट होऊ शकता, फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही मॅन्युप्युलेशन होऊ शकत नाही. आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की फॉरेक्स मार्केट किंवा फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात कुठून करायची. तर सुरुवात ही कधी पण चार्टपासून करा. तुम्ही चार्ट ऑब्झर्व करायला सुरुवात करा. तिथून तुम्ही सपोर्ट अँड रेजिस्टन्स ला सुरुवात करा आणि मग त्यानंतर तुम्ही हळूहळू पुढे जाऊन तुम्ही चार्ट पॅटर्न शिका, कॅन्डलस्टिक्स पॅटर्न शिका, ट्रेंड्स बघा, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज. आणि मग हे सगळं शिकून झाल्यानंतर मग तुम्ही एक स्ट्रॅटेजीला फॉलो करणं सुरुवात करा. एका स्ट्रॅटेजीला तुम्ही कमीत कमी 5 ते 6 महिने द्या. त्या स्ट्रॅटेजीला पूर्ण टॉप टू एंड ॲनालिसिस करा आणि मग हे सगळं झाल्यानंतर फॉरेक्स ट्रेडिंग ही सुरुवात करू शकता. एकदा तुम्ही चार्ट प्रेडिक्शन करायला लागले की मग तुम्ही फोकस करा पिप्स कॅल्क्युलेशन, लॉट साईज, रिस्क टू रिवॉर्ड रेशो, टेक प्रॉफिट, स्टॉप लॉस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ट्रेडिंग सायकोलॉजी. आणि मी तुम्हाला एक पर्सनल सजेशन देतो की सुरुवातीच्या तुमच्या ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही फक्त करन्सी पेअर्सला ऑब्झर्व करणं स्टार्ट करा, त्यावर ट्रेड घेणं स्टार्ट करा. तिथं चार्ट खूप स्लोली मूव्ह होतो, स्लोली अपसाइड स्लोली डाऊनसाइड होतो. त्यामुळे तुम्हाला चार्ट समजायला खूप सोपं जाणार. एकदा कधी तुम्ही करन्सी पेअर्स मध्ये एक्सपर्ट झालेत मग तुम्ही गोल्डकडे शिफ्ट करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडेल की करन्सीज तर खूप सारे आहेत, तर मग कोणत्या करन्सीपासून सुरुवात करायची. तर मी पर्सनली सजेशन करेल USDचे जेवढे बी करन्सी पेअर्स आहेत तिथं तुम्ही ट्रेड घेणं किंवा तिथले चार्ट तुम्ही ऑब्झर्व करायला स्टार्ट करू शकता. कारण की USD अशी एक पेअर आहे की त्याच्यात सगळ्यात जास्त व्हॉल्यूम असतो. तर कोणते कोणते पेअर्स, युरो USD, GBP USD, USD CAD, USD CHF, USD JPY. तर हे सगळे पेअर्स आहेत ज्यांच्यामध्ये एक व्हॉल्यूम खूप चांगल्या पद्धतीमध्ये होतो. आणि हे जे काही तुम्ही पेअर्स बघतायत त्यांचा एक ट्रेडिंग टाइम पण असतो. मोस्टली मी प्रेफरन्स करतो ट्रेडिंग टाइम दुपारचे 11:30 ते 2:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळचे 5:30 ते रात्रीचे 9:30 पर्यंत. सकाळचा लंडन सेशन आणि संध्याकाळची न्यूयॉर्क सेशन. सो हे दोघी सेशन्स मध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्ती असते, व्हॉल्यूम खूप जास्ती असतात. आता सगळ्यात लास्टचा प्रश्न म्हणजे ट्रेडिंग कुठे करायची आणि कशी करायची. तर तुम्हाला एक ब्रोकर शोधावा लागेल. त्या ब्रोकरमध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करावं लागेल आणि ते अकाउंट ओपन झाल्यानंतर ब्रोकर तुम्हाला एक लॉग इन ID आणि पासवर्ड देईल. ते तुम्हाला ओपन करायचं MT5 मध्ये. MT5 एक फक्त इंटरमिडिएटर आहे की तो तुम्हाला ट्रेड घेण्यामध्ये आणि ट्रेड सेल करण्यामध्ये मदत करतो. आता आपण शेवटचं बघूया चार्ट. चार्टला कोणता प्लॅटफॉर्म यूज करायचा. मी पर्सनली ट्रेडिंग व्यू यूज करतो. तर आपण
आता ट्रेडिंग व्ह्यूवर जाऊया आणि तिथं एक मी तुम्हाला बेसिक काही जे डिटेल्स आपल्याला लागतात ते मी तुम्हाला तिथं शेअर करतो. तुम्ही जर ट्रेडिंग व्यू ओपन केलं तर तुम्हाला बेसिकली हा चार्ट असा दिसेल. ओके, तर तुम्हाला सगळ्यात पहिले इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला कोणत्या पद्धतीमध्ये पेअर्स हे ऍड करायचे आहेत. ओके, जर तुम्ही इथं प्लसच्या सिम्बॉलला गेले तर इथं प्लस केल्यानंतर तुम्ही इथं समजा मी इथं टाईप करतो USD CHF. ओके, तर इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स दिसतील. मी पर्सनली ओवांडाचा चार्ट प्रेफरन्स करतो. तर ओवांडाच्या चार्टला जर मी क्लिक केलं तर इथं USD CHF चा आपल्याला चार्ट ऍड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे करन्सी पेअर्स मी तुम्हाला सांगितलेत ते तुम्ही तिथं ऍड करू शकता. त्यानंतर इथं लेफ्ट हँड साईडला इथं बरेचसे ऑप्शन्स असतात. तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलला क्लिक केलं तर इथं एक ऑप्शन असतं डार्क थीम. जर तुम्हाला ब्लॅक थीम हवी असेल तुम्ही क्लिक करू शकता, नाहीतर मग तुम्ही नॉर्मल ॲज इट इज तसं ठेवू शकता. त्यानंतर इथं मोस्टली आपल्याला एक ट्रेंड लाईन लागते. ओके, इथं मी ॲड टू फेवरेट करतोय. त्यानंतर एक फिब रिट्रेसमेंट आपल्याला लागते. इथं मी ॲड टू फेवरेट करतो. ॲड टू फेवरेट हे तुम्हाला इझी होतं चार्ट्स परत परत जे तुम्हाला लागतात त्याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला ब्रश लागतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला रेक्टँगल लागतो. रेक्टँगल याच्यासाठी की प्रत्येक लेवल आपल्याला कुठेतरी ड्रॉ करायची आहे, तर आपल्याला त्यासाठी रेक्टँगल लागतो. तर आता हा करंटली मी युरो USDचा चार्ट ओपन केलेला आहे. तर इथं टाइम फ्रेम्स आहेत. ओके, तर मोस्टली आपण डे फ्रेमला, नंतर 4 आवर, नंतर 1 आवर आणि मग 15 मिनिट्स, मग आपण 5 मिनिट्स हे चार्ट आपण या टाइम फ्रेम मध्ये प्रेफरन्स करतो. तर आपल्याला अशा प्रकारे ट्रेडिंग व्यू एक बेसिक थिंग्स लागतात. ओके, ठीक आहे.